स्वारगेटला आलेलो आहे, स्वारगेट बस स्टॉपला, की नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्यायला की बाबा बसचे दर वाढलेले आहेत, बसच्या सुविधा पण चांगल्या नाहीत आणि बसचे दर वाढ झालेली आहेत. तर आपण बाबांना विचारूया, बाबा बसची दर वाढ झालेली आहे, तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे की त्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की रेट वाढावे वगैरे? जसे रेट वाढवले तसे त्यांनी बसेसची सुविधा पण वाढावी असं वाटतं. सुविधा चांगली मिळावी. काय आता तिकीट वाढ झालेलीच आहे ना. पण ते परवडते का? सामान्य नागरिकाला परवडते का? नाही परवडत सामान्य नागरिकाला. परवडत तर नाही येत आहे, परवडत नाही. पण आता काय नाही इलाज आहे, काय करणार. तर नागरिकांना तुमच्याकडे पर्याय नाही आंदोलन वगैरे करण्यासाठी, आवाज मांडण्यासाठी, तर पर्याय असेल तर तुम्ही केला असता प्रयत्न. तर आपण बाकी नागरिकांकडे पण जाणून घेऊयात. आजी, तुम्ही नेहमी प्रवास करता का बसनी नेहमी प्रवास करता का तुम्ही? अच्छा, बसनी जे नेहमी प्रवास करतात, आता बसची तिकीट वाढलेली आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की चांगलं झालं का वाईट झालं? आणि बसचे मेंटेनन्स चांगलं पाहिजे होते का? बस स्वच्छ पाहिजे होती का? आमचा ज्येष्ठ नागरिकाचा 40 रुपयाचा पास. तुमचा नाही वाढला, ज्येष्ठ नागरिकांचा नाही वाढला. तुम्ही काय सांगा? 40 ज्येष्ठ नागरिकांचा आहे. तसेच आपल्यासोबत बरे बस स्टॉप सगळे स्वच्छ झाले पाहिजे, झाले पाहिजेत, पैसे कमी करायला पाहिजे, तिकीटचे दर कमी केलं पाहिजे. तर नागरिकांचं असं मागणं आहे की बाबा तिकीटचे दर कमी केलं पाहिजे. हे बस स्टॉपची अवस्था होऊ शकते, हे बस स्टॉप स्वच्छ पाहिजे, चांगले पाहिजे. तुम्ही जर पैसे घेत असाल तर त्या पैशाचा चांगला मोबदला पण दिला पाहिजे. पीएमटी हे फक्त काय तुम्हाला फायद्यासाठी नाही खोललेलं, हे पीएमटी हे नागरिकांच्या सेवेसाठी खोललेलं.